Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत कर्मयोगिनी महिला संस्था पिंपरी चिंचवड पुणे आणि आर्य समाज मंदिर पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित झाडावर बोलू काही हे विशेष कवी संमेलन मोठ्या उत्साहात आर्य समाज मंदिर पिंपरी येथे शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका ॲडव्होकेट प्रार्थना सरदावर्ते होत्या. तसेच ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम दिंडीमे, आर्य समाज मंदिर ग्रंथालय सचिव दिनेश यादव आणि कर्मयोगिनी महिला संस्थेच्या अध्यक्ष सीमा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाडावर बोलू काही या प्रतिनिधिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. काव्य स्पर्धेत पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणाहून आलेल्या सुमारे 40 कवींचा सहभाग घेऊन आपल्या वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनात झाडांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. काव्य स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे. लेखा कुलकर्णी प्रथम, शरद शेजवळ द्वितीय, अश्विनी जगताप तृतीय, अंजोळी डोळे उत्तरजन 1, किरण जोशी उत्तरजन 2, वंदना इनानी उत्तरजन 3. विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक अंकात लेखन करणाऱ्या स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि सर्व सहभागी कवींना तुळशीचे रोप देण्यात आले. काव्य स्पर्धेत दिलीप आहिरे, योगिता जाधव, यशवंत देव, नागेश गवाड, फुलवंती जगताप, नीलिमा फाटक, दशरथ धायगुडे, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, सुप्रिया लिमेंगे, ज्ञानेश्वर राणे, केशर भुजबळ, प्रतिमा काळे, प्रवीण प्रधान, अशोक वाघमारे, अशोक सोनवणे, रामचंद्रू प्राचुणकर, श्वेता कुडोळी, स्नेहा पाठक, मनीषा आवेकर, योगिता कोठेकर, बबन चव्हाण, वैष्णवी कुंभार, श्रद्धा चट्टप, राम सर्वगोडे यांच्या कवितेचा उल्लेखनीय होता. वृक्ष तसेच वाल्मिकी रामायण आणि संविधान या ग्रंथाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सीमा गांधी यांनी प्रास्ताविकातून कर्मयोगिनी महिला संस्था जागृती सृजन प्रगती हे ब्रीदवाक्य घेऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यरत आहेत अशी माहिती दिली. नागेश शेगावकर यांनी चिंतन मनन केल्याशिवाय कवींनी कविता लेखन करू नये तसेच प्रसिद्धीच्या मागे लागू नये असे आवाहन केले. उत्तम दिंडीमे यांनी आपले सांस्कृतिक जंगलांचे महत्त्व अनन्यसाधारण असून पूर्वी सर्व गुलकेले ही जंगलात असायची. वृक्ष हे परोपकारी असल्याचे मनुष्यानेही आपले जीवन परोपकारी करण्यासाठी सार्थकी लावावे असे आवाहन केले. ॲडव्होकेट प्रार्थना सरदावर्ते यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपल्या देशातील आदिवासी झाडांना आपले पूर्वज मानतात. झाडांमध्ये अलौकिक शक्ती असते, त्यामुळे लावलेल्या जगवलेल्या झाडांच्या संख्येवरून माणसाची श्रीमंती मोजली जावी असे विचार मांडले. रेणुका हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रेवती साळुंके यांनी कवी संमेलनाचे निवेदन केले. गिरीश गांधी, संतोष गाडवे, हेमंत जोशी, प्रदीप गांधलीकर आणि संयोजनात सहकार्य केले. झाडे जगू दे रे महाराजा असे कौल लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती प्रदीप गांधलीकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.